नाही नाही खेळले होते. दीपक. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज दीपक. अभिषेक. अभिषेक हो सांगतो त्यांना अभिषेक आणि योगेश. अभिषेक आणि योगेश दळवी ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतो वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज दीपक. पहिला चेंडू हलक्या फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा क्लिअर केला. चेंडू जातो शॉर्ट ताणलेला इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण जितू याच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम आपण लक्ष द्या. हा सामना फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा आहे. आता मला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज योगेश दळवी आला. बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे तालुका क्रिकेट. दीपक लेफ्ट हँड राऊंडचा मार्क होतो. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श निश्चित आपण पाहिला. चेंडू बॅटच्या आउटसाईड घेऊन एस्ट्यांच्या मागे जातोय. कुठल्या प्रकारची धावा नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं बिनबाद 1. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज दीपक मडवी. खऱ्या अर्थाने इन ॲक्शनमधून 2 मातब्बर खेळाडू आपण पाहतो. एका बाजूला गोलंदाज दुसऱ्या बाजूला फलंदाज. आता मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. चेंडू येतो मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण भूषण याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धाब्याने योगेश दळवी देखील स्वतःचा कान ओपन करतो. धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज दीपक मडवी. निर्धारित 3 ओव्हरचा सामना. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. मग चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. जबरदस्त ॲपट सापड पाहतोय का कमालीचं क्षेत्ररक्षण चंदनेच्या माध्यमातून झालं. कुठेतरी संघाच्या 2 धावा निश्चित त्याच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या. मात्र या 2 धावेने अभिषेक वैयक्तिक 3 या धावसंख्येवर पोहोचतोय. तर संघाची धावसंख्या 4 पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. भूषण याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र महत्त्वाचा फलंदाज अभिषेक याची खेळी मात्र संपुष्टात. क्रिकेट असोसिएशन न्यू फोर्टवेल संघटनेचे माजी प्रेसिडेंट अध्यक्ष सन्मानित गणेशदादा केनी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. चौथा हिरवा मानकुली संघाची अद्यव स्थिती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुटला संघ आहे. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून झाली नाही. धावा आहेत ते फक्त आणि फक्त 4. 5 झाले का. धावसंख्या होती ती 5. दुसऱ्या धावेसाठी महत्त्वाचा फलंदाज अभिषेक बाजार. नेक्स्ट बॅट्समॅन तो अभि. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज जितू गवळी. चला थोडंसं बेलेच्या संदर्भात देखील आपण सहकार्य करायचं. स्वराज्य अतिशय चांगला फटका आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने निश्चित क्षेत्ररक्षक दीपक मडवीला बीट करून चेंडू जातो सीमाच्या बाहेर. खऱ्या आता चेंडूची फेक देखील थोडीशी चुकीची झाली. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका अतिशय चांगला सजल आणि चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करताना चौकार. फलंदाज योगेश दळवी याच्या बॅटमधून येतोय. चौकाने संघात धावसंख्या होती ती 9. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज जितू गवळी.
पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजला आहे. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून देखील मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी अभियाला मिळते. धावसंख्या 10 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज स्वराज्य कशेळी विपक्ष सिद्धिबेने कांजूर. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका. खाली क्षेत्र होतं. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करताना चौकार येतोय अभियाच्या बॅटमधून. त्यानंतर आज इनी ॲक्शनमध्ये जयेश याला देखील पाहतो. थोडासा इंजर्ड झाला होता जयेश. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सदगत्या 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती लेग बाईच्या रूपाने आल्या. धावा काही हरकत नाही. धावा येवत कशा येत धावा येणं फार गरजेचं असतं. लेग बॅचच्या रूपाने 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सगळी. धावसंख्या होती ती 16 और क्रमांक दुसरा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. फटका फसतो की काय यास. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष जितू गौ दीपक मडवी. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमचं प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज आला. बिग ब्लो मोठा धक्का लागतोय. मानकुले सांगाल नेक्स्ट बॅट्समन येतोय प्रेमनाथ. धावसंख्या स्थिर आहे ती 16. ओर क्रमांक दुसरा आपण पाहतो गोलंदाज जितू गवळी याच्या माध्यमातून. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपण रिपोर्टिंग करायचं. एका बाजूला सिद्धिबेन कंजूर तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य स्पोर्ट्स कचेडी. प्रथम दोन्ही संघाचे कॅप्टन या स्पर्धेची लिगली नोंदणी करत. त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचे. अतिशय चांगला फटका. चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन करायचा निश्चित आपण प्रयत्न पाहिला गोलंदाज जितू गवळी याचा. बलून डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. चेंडूला सुंदर सापडीचा फटका. चेंडू जातो कव्हरला. 2 धावा कंप्लीट झाल्या. फलंदाज प्रेमनाथ माळी याच्या बॅटमधून. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 18. ओव्हर क्रमांक मला वाटतं दुसरे देखील संपते. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर एक 9 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो चंदन. पहिले 2 ओव्हरचा आपण विचार केला. धावा खर्च झाल्या 18 प्रति ओव्हर मागे 9 धावांची सरासरी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे ज्याला आपण स्लॉगर म्हणू शकता. हाणामारीचं षटक म्हणू शकता. आणि रस्ता चेंडूमधून बघूया चौथा इनवा मानकुली या संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. सर्वात महत्त्वाचा फलंदाज योगेश दळवी. एक मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. योगेश दळवी एक बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू. चला स्पीडअप करा. बेल कमी घ्या. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण देखील या. स्वयंभू सिद्धिबेन कंजूर आणि स्वराज्य कशेळी. आपण टॉससाठी यायचं आहे.
एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे, दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज बाद योगेश दळवी. नेक्स्ट बॅट्समन येतो देवानंद. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज चंदन. चेंडू थोडं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड ऑफला. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज महत्वाचा बाद होतोय. नष्टाकर फलंदाज देवानंद. कुठल्या चेंडूचा सामना करता देवानंद बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन येतोय, याचं नाव देवानंद, नाव नाव बॅट्समन में श्रीराम. ओके, श्रीराम आला. नेक्स्ट बॅट्समन येतोय श्रीराम. सिद्धिविनायक अंजूर, विपक्ष स्वराज्य स्पोर्ट्स कशेडी, दोन्ही संघाचे कॅप्टन. चला आपण देखील नाणेफीसाठी लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चंदन. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. यास चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबर लवकर रेट केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. षटकार येतोय. जयवंत पाटील, मॅन फ्रॉम मानपाडा, सामाजिक कार्यकर्ते, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट कबड्डीपटू प्रशांत लहू पाटील, आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ ऑप्शन. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची कोण करते. अवांतर धाव, अवांतर धाव संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम प्रगतीपथावर आहे. गोलंदाज चंदन. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक देखील पोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मिडापला जातोय. पत्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धाब्याने सांगा धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 28. शेवटचा चेंडू शेवटचा आहे ना. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना फलंदाज प्रेमनाथ माळी. खऱ्या अर्थाने प्रेमनाथ माळीच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर धावा आपण या मैदानामधून पाहिल्यात. चांगली फलंदाजी प्रेमनाथ माळीच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू पेस करतोय.
चौकार षटकार एकेरी दुरी तिरी चौकार की गोलंदाज फलंदाजाला करील बाद. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच महेश कडू यांच्याकडनं वाईट करार केला जातोय. कमान तालमी संघात धावसंख्या 29. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण निश्चित पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर आपण फलंदाजा पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि याचबरोबर ओव्हर क्रमांक 3 संपलं. 3 षटकांची धावसंख्या 29 आणि विजयाचं लक्ष असेल 30 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी. आपण जाऊया टॉसबॉक्समधून करूया. दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य स्पोर्ट्स कशेडी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. जयेश. तर स्वराज्य कशेडी या संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहे. स्वराज्य कशेडी या संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील या प्लीज. शेवटची 2 मिनिटं आहेत तुमच्याकडं. सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन जर या ठिकाणी आपण 2 मिनिटाच्या आत उपस्थित झाला नाही तर ऑर्गनाइज कमिटी कदाचित तुम्हाला पनिश करेल. सिद्धिविनायक अंजूर तर मान्यवर कक्षामध्ये विराजमान सर्व अतिथींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांना वडुनगर गावचे राज्यपाल असं म्हटलं जाते, वरिष्ठ लिपिक, आमचे मित्र, परममित्र, नेहमीच इतरांच्या मदतीला धावणारे, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, नेहमीच आपली जातीने हजेरी लावणारे विशाल गोरखनाथ पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर संस्थेच्या रामदास दुंदा केने शाळेवर शिक्षक म्हणून आमने येथे कार्यरत असलेले गीतेश अशोक कांबेकर सर यांचंसुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर उत्कृष्ट माजी कबड्डीपटू प्रशांत लहू पाटील यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेटचे कट्टर चाहते नरेश जयवंत पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय गावदेव क्रीडा मंडळ न्यू 40+ आयोजित जय गावदेव चषक 2024. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम महेश, वेलकम रणजित. सन्मान्य गणपतजी भोईर, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. सुशांत भाऊ, आपण देखील या. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन आहेत आणि या प्रेक्षकामध्ये खास करून JN1 वडपे संघाचे कुल कॅप्टन जीवनजी पाटील यांनी देखील ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद जीवनजी पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेला देखील आपण लाईक करता. मात्र आपला सामना आहे, आपण या ठिकाणी बेलेवर या. आज जर आपण बघितलं पहिल्याच सामन्यात छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर या संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. या स्पर्धेतून त्यांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. त्यानंतर बंद्रा मारुती काल्हेर हा संघही या स्पर्धेतून अंतिम चेंडूवर या स्पर्धेतून बाद झालेला आहे.
बघूया 10 संघ एकंदरीत आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत 10 संघ. तर प्रत्येक गावामध्ये ग्रुप असतात आणि त्यामध्ये क्रिकेटबद्दल चर्चा होत असते, खेळाडूंबद्दल चर्चा होत असते, शुभेच्छा येत असतात. तशाच पायगाव गावातही कट्टा ग्रुप आहे आणि या कट्टा ग्रुपकडून स्वयंभू संघास भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. दीपक यांच्या फलंदाजीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि संघाला नक्की विजय मिळवून द्या असं कट्टा ग्रुपकडून तुम्हाला एक प्रकारे संदेश देण्यात आलेला आहे. प्रत्येक गावागावामध्ये असे अनेक खेळाडू असतात, असे ग्रुप असतात आणि त्या ग्रुपवर क्रिकेटबद्दल खूप साऱ्या चर्चा होतात. खेळाडूंची कामगिरी चांगली झाली, त्यांची प्रशंसा केली जाते, वाहवा केली जाते. एखाद्याने बक्षीस मिळवलं तर त्याला उचलून धरलं जाते, खूप सारी स्तुती केली जाते. मात्र जेव्हा एखाद्या खेळाडूकडून कामगिरीमध्ये जर खराबी झाली तर त्या खेळाडूला दोषही दिला जातो, त्याच्यावर रागवलेही जाते आणि प्रत्येक खेळाडूला अशा यश अपयशामध्ये आपल्या फॅनकडून चांगला किंवा वाईट असा प्रतिसाद मिळत असतो. वडूनगर गावामध्ये ही वडूनगर क्रिकेट कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावर खूप साऱ्या चर्चा होत असतात. चला घाई करा. वडोनगर गावात 4 40+ संघ आहेत, 2 रेग्युलरचे संघ आहेत आणि या क्रिकेटमध्ये अतिशय इंटरेस्ट असलेल्या वडोनगर गावातील प्रेक्षकांची चर्चा नेहमी क्रिकेटबद्दल होत असते. तशी गावोगावामध्ये चर्चा होत असते. बघूया गोलंदाजीसाठी सज्ज होतंय गोलंदाज बिंदास आलेला आहे पहिला षटक घेऊन. तर दीपक मढवी सामोरा जाईल. आत्ताच कबीर निर्मल चषकात ज्यांच्या फलंदाजीने दानादान उडवली होती तोच दीपक मढवी पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा आणि चेंडूचा निश्चित संपर्क झाला नाही. एकदा पुन्हा दुसऱ्या द्यायचा प्रयत्न केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय तेज 2 अर्धशतकी खेळी करून या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे दीपक मढवी. या वडोनगर गावातील असंख्य प्रेक्षक वर्ग, असंख्य विद्यार्थी, असंख्य नवतरुण खेळाडू दीपक मढवीच्या नक्कीच प्रेमात खेळीचे आहेत. पहिल्यापासून या मैदानांवर, दोन्ही मैदानावर वडोनगर गावच्या दीपक मढवीने आपली खेळी दाखवलेली आहे. इथे बघूया पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दीपकसारख्या फलंदाजाला पहिल्या या षटकात पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. धावसंख्या 3. सिद्धिविनायक अंजूर आपल्याला वारंवार आम्ही पुकारा देत आहोत. प्रतिस्पर्धी संघ इथे हजर आहे. साफसूत्र टेलिकास्ट प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रोप्रायटर रवी गुळवी आणि ऑपरेटर आपल्यासमोर विवेक गुळवी. कॅमेरामॅनचं सुद्धा त्याच्यामध्ये योगदान आहे. सर्व टीमवर्कच्या बळावर हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोचत आहे. त्यांची ही अतिशय मेहनत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्षण ते बंदिस्त करत असतात. याच्यामध्ये सुद्धा आपली कला, आपलं कौशल्यपणा लागत असते. इथे बघूया पुन्हा एकदा बिंदास. आता हलक्या अचानक खेळण्याचा प्रयत्न केला तर लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाला चेंडू नेटचा गॅदर करता आलं नाही. मात्र कुठल्याही प्रकारे फारसं मोठं नुकसान होणार नाही. एकेरी धावसंख्या 4. एकंदरीत धावा करायच्या आहेत 10च्या सरासरीने 30. दीपक मढवी, जितू असे खंदे फलंदाज या संघाकडे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढे दडपण नसेल. मात्र जर तुम्ही सुरुवातीच्या चेंडूपासून, सुरुवातीच्या षटकापासून संत खेळी कराल तर नंतर तुमच्यावर थोडंसं दडपण वाढू शकते. बिंदास रिवर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. क्षेत्ररक्षक नाही, खाली जागेवर चेंडू जातो आणि चौकार.
तेव्हा गोलंदाजाकडे उपाय नसतो, काही चेंडू टाकून झालेला असतो आणि फलंदाज पवित्रा बदलतो, तेव्हा मात्र तेव्हा गोलंदाजाकडे इलाज नसतो आणि फलंदाज त्यावेळी यशस्वी होतो. आधीच जर समजलेलं असतं तेव्हा गोलंदाज प्रयत्न करू शकतोय. आता मात्र स्ट्रेट इथे जातोय, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. सन्माननीय गणपतजी भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघूया पंच काय सांगतायत. 10 खेळाडू आहेत संघात, त्याच्यामुळे 2 धावांची पेनल्टी. तर अशा रीतीने सागर आम्हाला सांगता येईल तर समीकरण. धावसंख्या या षटकाराने धावफलकावर सजलेली आहे ती 14 आणि त्यानंतर 2 धावा पेनल्टीच्या, एकंदरीत 16 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत 12. गणपतजी भुईर एक उत्कृष्ट खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांना ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. स्वराज्य स्पोर्ट कशेरी संघ इथे हजर आहे. सिद्धिविनायक अंजूर संघ, आपण सहकार्य करा. योगेश दडवी येतोय गोलंदाजी मार्गावर. फलंदाजीमध्ये त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जशी राहणारची खेळपट्टी त्यांच्या प्रेमात होती तशी वडूनगरची खेळपट्टी नक्कीच त्यांना साजेशी ठरलेली नाही आहे. राहणारच्या क्रीडा नगरीवर योगेश यांनी आपल्या फलंदाजीचा नक्कीच एक वेगळा प्लॅटफॉर्म उभा केला होता. बघूया, योगेश हलक्या हाताने चेंडूला ढकललेला आहे. दीपक स्ट्राईकसाठी जाईल. जितेंद्र मात्र चांगल्या प्रकारे आपल्या सहकार्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. आपला सहकारी इनफॉर्ममध्ये आहे, चांगला त्याच्याकडे खेळ आहे, कौशल्य आहे, त्याच्या गुणवत्तेला अनुसरून नाष्टकर यांचा फलंदाज त्याला वारंवार सामोरा आणतोय. यालाच सांघिक क्रिकेट म्हणतात. बघूया, 2 क्लास खेळाडूंचा आता सामना होईल, योगेश वर्सेस दीपक. आता मात्र इथे शपल क्रॉस झाला, फलंदाज चेंडू जाते लॉंग लेग सीमा रेषेबाहेर. गगनीश भेदी षटकार. बाहेर होता. वैती सर आमच्याकडे वळत आहेत आणि अवांतर धावेची खून करतात. एका धावेने धावसंख्या झाली 24. आता मात्र एका षटकाराची आवश्यकता. 2 षटकात जर सामन्याला फिनिश करायचं असेल तर एक षटकार तुम्हाला पेश करावा लागेल, कारण 6 धावांची आवश्यकता आहे. अगदी असं वाटलं होतं की सामना अटीतटीचा होईल, दोन्ही संघ तुल्यबल्य होते, मात्र इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्वतःचा संतुलन बिघडलेलं आहे. चांगला चेंडू म्हणावं लागेल. शरीराचं संतुलन बिघडलं तरी मात्र मनाचं संतुलन बिघडू द्यायचं नाही आहे. मात्र योगेश यांना मनावर त्यांच्या अधिराज्य गाजवायला लागेल. फलंदाजाच्या बुद्धीशी खेळावं लागेल. बघा, तशाच प्रकारची गोलंदाजी होते. या षटकातील आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत 4. उर्वरित 2 चेंडू आहेत. अजूनही 8 बॉल आहेत आणि धाव पाहिजे 6. फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता, एकदा पूर्ण येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, दुसऱ्या जायचा प्रयत्न होईल का? स्ट्राईकसाठी दीपक मात्र पलटलेला आहे. इथे धावचीची संधी आणि फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात.
उजव्या शीच्या बाहेर चेंडू पंचांनी मला वाटतं नो घोषित केलेला, कारण पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू आहे, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडल्यामुळे फ्री हिट सुद्धा असेल. आता सोने पे सुहागा. फ्री हिट आहे असेल या चेंडूवर. बघूया काय घडलंय तेथे. यष्टीरक्षकाला चेंडू नीटसा पकडता आलेला नाही. पुन्हा पंच आमच्याकडे वळत आहेत. वैती सर अवांतर एक व्हाईटच्या स्वरूपात एक फ्री हिट तुमचा जारी असेल. धावसंख्या 28, 2 धावांची आवश्यकता. षटक संपलेला आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना आता मात्र ओढून नेलेला आहे. पहिल्या षटकात 14, या षटकामध्ये 12, एकंदरीत 26 आणि 2 धावा पॅनल्टीच्या स्वरूपात, एकंदरीत 28 धावा आता धावपळ करावं लागत आहे. 30 धावा करायच्या आहेत. 2 धावांची आवश्यकता. याआधी आपण बघितलं 5 धावा करायच्या होत्या, मात्र त्या 5 धावा एका षटकामध्ये झालेल्या नाही आहेत. बंदमाळीतून कालेर संघाला पराभूत केलं होतं. अवांतर धाव. फलंदाजाला प्रयत्न करायची आवश्यकता नाही. गोलंदाजांनी मात्र इथे दोन्ही संघांची धावसंख्या समांतर करून दिलेली आहे. सोनादेवी स्पोर्ट टेमघर संघाने अप्रतिम गोलंदाजी केली आणि इथे मात्र अप्रतिम असा फटका. चेंडू जाते आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. स्वागतम हॅलो.